नमस्कार सर्वांना. काल आपण क्रियापदस्य सहचराः हा पाठ पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण षट कारकाणी अभ्यासले होते. हाऊ मेनी कारकाणी? षट कारकाणी आपण अभ्यासले होते. आज आपण त्याची एक्सरसाइज म्हणजेच भाषाभ्यासह पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण परत एकदा रिवाइज करूया की हे कारकम नक्की काय आहे. सो कारकम आर नथिंग बट दे आर असोसिएटेड विथ action. Okay, so the one which is associated with action is कारक. आता आपण इकडे भरपूर एक्झाम्पल बघितलेत. तर किती कारक आहेत? तर टोटल षट म्हणजेच 6 कारक आहेत. आता प्रत्येक कारकाला एक एक विभक्ती असोसिएटेड आहे. जसं जेव्हा कर्ता कारकम असतो तेव्हा प्रथमा विभक्ती असते, जेव्हा कर्म कारकम असतो तेव्हा द्वितीया असते, करणम असतं तेव्हा तृतीया विभक्ती असते, संप्रदानम जेव्हा असतं तेव्हा चतुर्थी विभक्ती असते, अपादानम असतं तेव्हा पंचमी असते, अधिकरणम असतं तेव्हा सप्तमी विभक्ती असते आणि षष्ठी म्हणजेच संबंध स्वामित्व. जसं इकडे एक्झाम्पल आहे, दशरथस्य पुत्रः रामः, दशरथाचा पुत्र राम आहे. तर इकडे दशरथ आणि रामाचा जो संबंध दाखवला आहे त्यामुळे षष्ठी विभक्तीला कारकम नाही आहे. त्यामुळे एक्सक्लुडिंग षष्ठी विभक्ती आपल्याकडे षट कारकाणी आहेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे कारक, पण खूप इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या प्रकारे भरपूर प्रयत्न केला आहे एकदम इझिली सांगायचा. याच्यासाठी मेन आहे तुमचे तालिका बाय हार्ट असणे. आता जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व करू तर तुमच्या जर तालिका पाठ नसतील तर तुम्ही प्लीज तुमच्या समोर तालिका ओपन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते इझी होईल. पण ह्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला विभक्ती अकॉर्डिंग टू तालिका बाय हार्ट असणं. ओके, सो आता बघा, अधोरेखितानां शब्दानां कारकम लिखत माध्यम भाषया अनुवादम कुरुत च. आधी तुम्हाला क्वेश्चन समजून घ्या की जे अधोरेखित शब्द आहेत त्याचं तुम्हाला कारक लिहायचं आहे आणि जी तुमची लँग्वेज आहे, मराठी तुम्ही घेतली आहे का इंग्लिश घेतली आहे, त्यामध्ये तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन देखील करायचं आहे. आता बघा, आदित्यः गीतं गायति. कः गीतं गायति? गीतं गायति. कः गीतं गायति? आदित्यः गीतं गायति. सो आदित्यला त्याने अंडरलाईन केलं आहे. सो आदित्यः आता बघा देवः प्रमाणे पुल्लिंग आहे. सो देवः, आता तुमच्यासमोर जर चार्ट ओपन असेल तर तुम्हाला लगेच कळेल. सो देवः काय आहे बरं? प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आता बघा, प्रथमा विभक्तीला कोणतं कारक आहे? तर बाबा कर्ता आहे. सो इकडे काय आन्सर येणार? कर्ता कारकम. आता बघा दुसरं, बालकाः उद्याने क्रीडन्ति. आता ओके, माध्यम भाषया अनुवादम कुरुत. आदित्यः गीतं गायति. आदित्य इज सिंगिंग अ सॉन्ग. आदित्य गाणं गातोय. बालकाः उद्याने क्रीडन्ति. चिल्ड्रेन आर प्लेइंग इन द गार्डन. मुले उद्यानात किंवा बागेत खेळत आहेत, है ना. सो क्रीडन्ति, बालकाः क्रीडन्ति. कुत्र क्रीडन्ति? उद्याने क्रीडन्ति. कुठे बरं खेळत आहेत? तर उद्यानात खेळत आहेत. तर बघा, उद्याने सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्ती डिनोट्स अधिकरणम. देवे उद्याने. अहम देवम प्रणमामि. अहम देवम प्रणमामि. मी देवाला नमस्कार करतो. आय एम प्रेइंग टू गॉड. अहम म्हणजे मी, है ना. सो अहम अस्मद आहे. अस्मद सर्वनाम, तर कर्ता. अहम आवाम वयम प्रथमा. सो अहम इज नथिंग बट हियर युअर कर्ता, प्रथमा विभक्ती. त्वम छुरिकया फलम कर्तयसि. त्वम, यू आर कटिंग फ्रुट्स विथ द हेल्प ऑफ अ नाईफ. तू फळे सुरीच्या मदतीने कापतीयस. तर त्वम छुरिकया विथ द हेल्प ऑफ अ नाईफ. सो आपण इकडे मदत घेतली आहे. कोणाची मदत घेतली आहे? तर सुरीची मदत घेतली आहे. तर छुरिका, ओरिजिनल वर्ड जो आहे तो छुरिका आहे. आता छुरिका हा शब्द ऐकल्यावर बघा जरा, देवप्रमाणे चालेल का, मालाप्रमाणे चालेल का, नदी का वन,
कशाप्रमाणे चालेल तर हा शब्द मालाप्रमाणे चालेल. माला माले माला हा प्रथमा, मालाम माले माला हा द्वितीया, मालया छुरिकया. सो तृतीया विभक्ती काय डिनोट करतं? करणम. ओके. उल्का अवकाशात पतती. मिटिओर्स आर फॉलिंग फ्रॉम द स्काय. केव्हा पण सेपरेशन येऊ देत, इट डिनोट्स पंचमी विभक्ती. अवकाशात. आता बघा अवकाशात मालाप्रमाणे चालतंय का देवप्रमाणे चालतंय? सो देवात. पंचमी देवात. पंचमी एकवचनम अवकाशात है ना. सो अपादानम. सो अवकाशात इज नथिंग बट अपादानम. अपादानम कारकम. मुख्याध्यापकः छात्रेभ्यः पारितोषिकाणि यच्छति. आता मुख्याध्यापकः यच्छति कोणाला? आता यच्छती आलंय बघा, हे खूप इझी आहे, तुम्ही असं लॉजिकली पण लक्षात ठेवू शकता. आपण जेव्हा देण्याची क्रिया करतो, जेव्हा आपण कोणाला काही देतो, ददाती यच्छती, जेव्हा हे इथे धातू येतात तेव्हा आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. आता छात्रेभ्यः जर तुम्ही तालिका ओपन केली तर छात्रेभ्यः हे देवेभ्यः प्रमाणे चालेल. बहुवचनम म्हणजे मुलांना प्रिन्सिपल डिस्ट्रीब्युटेड अवॉर्ड्स. Principal distributed awards among students. Okay, or principal given the awards to the students. तर the students आहेत. छात्रेभ्यः बहुवचनम आहे हे चतुर्थीमध्ये. सो चतुर्थीला कुठले आहे बघा कारकम? संप्रदानम. सो संप्रदानम. पारितोषिकाणी. आता बघा अजून एक वर्ड इकडे अंडरलाईन आहे. मुख्याध्यापकः छात्रेभ्यः यच्छति. किम यच्छति? काय बरं देतात? अवॉर्ड्स देतात. पारितोषिकाणी यच्छति. सो पारितोषिकाणी इज नथिंग बट युअर कर्म. सो कर्मकारकम. ओके. वयम चित्रपटम पश्यामः. वयम पश्यामः परंतु वयम किम पश्यामः? चित्रपटम. वी आर वॉचिंग अ मूवी और अ फिल्म. सो आम्ही सगळे चित्रपट पाहतोय, पण आम्ही काय पाहतोय? काय ना? कर्म. सो चित्रपटम इज नथिंग बट कर्म कारकम. पितामहः प्रभाते वृत्तपत्रम पठति. ग्रँडफादर इज रीडिंग न्यूजपेपर इन दी मॉर्निंग. आजोबा सकाळच्या वेळेस वृत्तपत्र म्हणजेच काय त्याला बोलतात वर्तमानपत्र वाचत आहेत. आता बघा पितामहः इज नथिंग बट इन प्रथमा विभक्ती, देअरफॉर इट विल बी कर्ता बरोबर आहे, हे कर्ता कारकम आहे. आता बघा प्रभाते. वेन ही इज रीडिंग अ न्यूजपेपर, ते केव्हा वृत्तपत्र वाचत आहेत? तर सकाळच्या वेळेस वृत्तपत्र वाचत आहेत. जेव्हा लोकेशन किंवा जेव्हा टाईम येतो तेव्हा आपण सप्तमी विभक्ती वापरतो. आता बघा प्रभाते जर तुम्ही तालिकामध्ये बघितलं तर बघा देवेप्रमाणे असेल. सो अधिकरणम. सो प्रभाते इज अधिकरणम कारकम. आता 9th वन गिर्यारोहकः शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती. आता बघा इकडे 3 शब्दांना अंडरलाईन आहे, घाबरून जायची अजिबात गरज नाही आहे. गिर्यारोहकः सब्जेक्ट आहे, गिर्यारोहकः अवतरती. सो गिर्यारोहकः तुमचा हा कर्ता असणार आहे, त्यामुळे कर्ता कारकम असणार आहे. शिखरात. आता बघा शिखरात, अवकाशात, देवात सगळे हे पंचमी डिनोट करतायत की कुठून बरं तो उतरतोय. गिर्यारोहक अ माउंटन क्लाइंबर इज स्टेपिंग डाऊन माउंटन विथ द हेल्प ऑफ वुडन स्टिक्स. सो शिखरात फ्रॉम द माउंटन, देअरफॉर इट विल बी अपादान कारकम. यष्टिकाभ्याम विथ द हेल्प ऑफ स्टिक्स. त्यांनी काहीतरी वापरलंय असंच, म्हणजे त्यांनी आधार घेतलाय, त्यांनी सपोर्ट घेतलाय, त्यांनी इन्स्ट्रुमेंट वापरलंय. यष्टिकाभ्याम. सो विथ द हेल्प ऑफ 2 स्टिक्स ही इज कमिंग. हू? गिर्यारोहक इज कमिंग फ्रॉम दी माउंटन. सो यष्टिकाभ्याम विल बी युअर करणम, म्हणजेच तृतीय विभक्तीमध्ये आहे बघा. देवाभ्याम, यष्टिकाभ्याम. ओके. सो इट इज करणम. करणम कारकम. ओके. आय होप यू हॅव अंडरस्टूड अप टिल हिअर. नाउ द सेकंड इज योग्य विभक्ती रूपम योजयत. आता बघा तुम्हाला इकडे वर्ड दिले, त्याची तुम्हाला योग्य विभक्ती वापरायचे. अगेन तुम्ही तालिका समोर ठेवा.
आता बघा, युवकः ब्रॅकेटमध्ये आहे वित्तकोश, धनम आनयती. आता तुम्हाला वित्तकोश जे आहे त्याची तुम्हाला योग्य विभक्ती लिहायची आहे. आता बघा, युवकः धनम आनयती. कुठून बरं धनम आणतोय तो युवक? वित्तकोशातून धन आणतोय. वित्तकोश म्हणजे बँक. बँकेतून काय बरं आणतोय तो युवक? धनम आणतोय. म्हणजे काय होणार आहे इकडे? त्या धनाचं सेपरेशन होणार आहे. कुठून बरं आणतोय? वित्तकोशातून आणतोय. तर त्यामुळे इकडे आपण कोणती विभक्ती वापरणार? पंचमी विभक्ती वापरणार. पंचमी विभक्ती. आता वित्तकोशः हे देवप्रमाणे चालणार आहे. सो वित्तकोशःचं तालिका ओपन करा देवाची, देव शब्दाची. बघा, देवात, वित्तकोशात, कारण की एकवचनम आहे म्हणून. वित्तकोशात, त हलंत, अवकाशात, त्याप्रमाणे. सो युवकः वित्तकोशात धनम आनयती. आपणिकः तुला म्हणजे तो वजन काटा. धान्यम तोलयती म्हणजे बघा, आपणिकः धान्यम तोलयती. जो शॉपकीपर आहे तो धान्य तोलतोय म्हणजे वेट करतोय त्याचं. पण कशाच्या सहाय्याने? काहीतरी पाहिजे की नाही धान्य मोजमाप करायला. सो तुला, दॅट वेईंग बॅलन्सच्या सहाय्याने तो धान्य तोलतोय. सो केन, विथ द हेल्प ऑफ वॉट? सो तुला. आता तुला शब्द बघा, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? तर मालाप्रमाणे आहे, बट ऑब्वियस. सो मालया, तुलया. आता बघा, विथ द हेल्प ऑफ आय सेड, त्यामुळे तुम्हाला त्याची तृतीया करायची आहे. करणम, हे इकडे काय आहे? इन्स्ट्रुमेंट आहे. सो इकडे करणम. करणमला आपण बघा इकडे कुठली विभक्ती वापरतो? तृतीया विभक्ती. त्यामुळे तुलाची तृतीय विभक्ती करायची आहे एकवचनम, तुलया. आपणिकः तुलया धान्यम तोलयती. भ्राता, भगिनी आहे ब्रॅकेटमध्ये, शाटिकाम यच्छती. जो भाऊ आहे तो भगिनीला शाटिका देतोय. आता मी तुम्हाला सांगितलंय यच्छती, ददाती असे धातू आले तर तुम्हाला त्याची काय करायची आहे? तर चतुर्थी विभक्ती करायची आहे. आता बघा, भगिनी नदीप्रमाणे चालतो, दीर्घ इकारांत स्त्रीलिंग शब्द. सो भगिनी, सो नदी, नद्यौ. हा तुम्ही जर चार्ट पाहिला तर भ्राता भगिन्यै शाटिकाम यच्छती. भगिन्यै एकवचनमच करायचंय. ओके. सो भ्राता भगिन्यै शाटिकाम यच्छती. जो भाऊ आहे तो भगिनीला साडी देतो. पितामहः डॅश ब्रॅकेटमध्ये देव पूजयती. आता जे आजोबा आहेत ते देवाला म्हणजे पूजतात. सो पितामहः किं पूजयति? देवं पूजयति. आता देवः देवाः प्रथमा देवं. सो देवाला कर्म आपल्याला पाहिजे. कर्माला कधी पण आपण द्वितीय विभक्ती वापरतो. सो देवची द्वितीय विभक्ती एकवचनम देवम. प्रदर्शिनी डॅश चित्राणी संती. प्रदर्शिनी म्हणजे जे वेगवेगळे काय त्याला म्हणतात, प्रदर्शनं भरतात ना ते. सो प्रदर्शिनी. आता बघा, प्रदर्शिनीमध्ये वेगवेगळी चित्रे आहेत. ओके. सो देर आर मेनी पिक्चर्स इन ॲन एक्झिबिशन. सो प्रदर्शिन्याम कोणाप्रमाणे येणार? हे नदीप्रमाणे येणार. ओके. सो प्रदर्शिन्याम. आता बघा कुठे आहे ना, मी तुम्हाला सांगायचं विसरली, कुठे बरं भरले ते चित्र? प्रदर्शिनीमध्ये, एक्झिबिशनमध्ये. सो इट इज अधिकरणम. सो यू हॅव टू सी हिअर सप्तमी विभक्ती एकवचनम. सो प्रदर्शिन्याम. प्रदर्शिन्याम चित्राणी संती. प्रदर्शिनीमध्ये, एक्झिबिशनमध्ये वेगवेगळी चित्रे आहेत. आता योग्यम पर्यायम चिनुत. छात्रः. आता बघा, छात्रः स्मरति. तुम्हाला या दोघांपैकी एक पर्याय निवडायचा आहे. छात्रः स्मरति. छात्रः किं स्मरति? श्लोकम स्मरति. सो युअर आन्सर इज श्लोकम. श्लोकः प्रथमामध्ये आहे. आपल्याला किमला उत्तर काय आलं? द्वितीय विभक्तीचं आलं. तर बघा, श्लोकः द्वितीयामध्ये आहे का श्लोकम द्वितीयामध्ये आहे? तर श्लोकम देवम प्रमाणे असं. ओके. रक्षकः चोरम
ताडयति. रक्षकः चोरम ताडयति. हां, रक्षक हा म्हणजे जो वॉचमन वगैरे आहे त्यांनी चोराला मारलं, पण रागाने मारलं ना, राग आला त्याला. मग रागानी, तर राग इकडे काय आहे, ॲसिस्टंट बोलू शकतो, म्हणजे एक हेल्प आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं. सो क्रोधेन, सो रक्षकः क्रोधेन चोरम ताडयति. शिक्षकः पुस्तकाने यच्छति. आता बघा यच्छति आलंय म्हणजे काय, चतुर्थी विभक्ती. आता छात्रैः ही चतुर्थीमध्ये आहे का छात्रेभ्यः चतुर्थीमध्ये आहे. आता बघा, देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी. सो युअर आन्सर इज छात्रेभ्यः. सो शिक्षकः छात्रेभ्यः पुस्तकानि यच्छति. वाटिकायां किंवा वाटिकायाः जलधारायंत्रम अस्ति. ते स्प्रिंकलर्स असतात बागेमध्ये, तुम्ही पाहिले असतील है ना, लाईक फाउंटेन स्प्रिंकलर्स वगैरे असतात. सो वाटिकामध्ये अधिकरणम अस्ति, अत्र सप्तमी विभक्ती. सो काय येणार आन्सर, मालायां, मालायां वाटिकायां जलधारायंत्रम अस्ति. आकाशे का आकाशात तारकाः पतन्ति. आता तुम्हाला पंचमी मस्त पाठच झाली असेल. आकाशात, आकाशात तारकाः पतन्ति. स्टार्स फॉल फ्रॉम द स्काय. मंत्री महोदयः, मंत्री महोदयः कार्यक्रमस्य का कार्यक्रमं, कार्यक्रमस्य नाही, मंत्री महोदयः कार्यक्रमं किम उद्घाटयति, कार्यक्रमम् उद्घाटयति. सो कार्यक्रमं द्वितीय अत्र अस्ति कर्म. मंत्री महोदयः उद्घाटयति परंतु कार्यक्रमम् उद्घाटयति. ओके. नौ उचित विभक्ती प्रयोगेण वाक्यम रचयत. आता बघा, हे तुम्हाला शब्द दिलेत, कथा, विद्यालय, पुस्तक, मधुरस्वर, छात्र, आणि वर्ब आहे तुमचा एकच, कथयति. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः, संस्कृतस्य शिक्षकः रमेशः कथयति. पण काय कथयति, कथा कथयति. आता कथाला इकडे आपण कोणती विभक्ती वापरणार, संस्कृतस्य शिक्षकः रमेशः किं कथयति, कथां कथयति. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः मधुरस्वरेण, मधुरस्वरात तो कथा सांगतोय. सो मधुर स्वरेण, इकडे आपली काय येणार, तृतीय विभक्ती येणार, करणम. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः कोणाला सांगतोय तो कथा, छात्रांना सांगतोय. सो इकडे आपण याची काय वापरणार, चतुर्थी विभक्ती वापरणार. कुठून सांगतोय, पुस्तकातून सांगतोय, आणि कुठे सांगतोय, अधिकरणम, विद्यालयात सांगतोय. सो हे विद्यालयाचं काय येणार, विद्यालये, पुस्तकात, आणि छात्राय, छात्राभ्याम, छात्रेभ्यः आपण प्लुरल ठेवूया तिकडे. सो आता कसं येईल हे बघा, संस्कृतस्य शिक्षकः रमेशः ओके, संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये छात्राभ्यां मधुरस्वरेण पुस्तकात् कथां कथयति. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये पुस्तकात् छात्रेभ्यां मधुरस्वरेण कथां कथयति. ओके, इकडे आपण द्वितीय वापरलेली आहे. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये पुस्तकात् छात्रेभ्यां मधुरस्वरेण कथां कथयति. म्हणजे संस्कृताचे शिक्षक रमेश, आता बघा संस्कृतस्य शिक्षकः म्हणजे इकडे आपल्याला षष्ठी पण विभक्ती मिळालेली आहे. सो ऑल विभक्तीज आर देअर. सो संस्कृताचे शिक्षक रमेश शाळेमध्ये पुस्तकातून मधुर स्वरात मुलांना कथा कथयति, सांगतायत. ओके, तर ह्याचं उत्तर काय आहे, संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये छात्रेभ्यः पुस्तकात् मधुरस्वरेण कथां कथयति.
आता बघा, विभिन्न कारकाणाम उपयोगम कृत्वा यच्छति, ग्रथति, क्षिपति, पठति इत्यादीनां क्रियापदानां सहाय्येन दीर्घाणि वाक्यानि रचयत. आता तुम्हाला षट कारकाणी समजलेले आहेत, विभक्ती तुम्हाला त्याप्रमाणे माहिती आहेत. तर तुम्हाला हे जे क्रियापद आहेत यच्छति, ग्रथति वगैरे, त्यांच्या सहाय्याने तुम्हाला मोठी सेंटेन्सेस, दीर्घ सेंटेन्सेस, वाक्य बनवायची आहेत. तर आता बघा, यच्छतीचा अर्थ काय होतो? देणे, टू गिव्ह. क्षिपती, फेकणे, टू थ्रो. पठती, टू रीड, वाचणे. बरोबर. आता हा नवीन आहे शब्द ग्रथती. ग्रथती म्हणजे गुंफणे. म्हणजे बघा, आपण फुलं आणली की त्याचा गजरा बनवतो, म्हणजे ते गुंफतो आपण त्या दोऱ्यामध्ये. तुम्हाला हे गाणं पण माहिती असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. गुंफणे. ओके. म्हणजे वेणी आपण गुंफतो, फुले आपण गुंफतो, आता मोत्यांच्या माळा गुंफतो, असं त्याचा तो अर्थ होतो. सो गुंफणे, ग्रथती मीन्स. ओके. सो आपण एक एक त्यावर सेंटेन्स बघूयात. तुम्ही तुमच्या प्रकारे सुद्धा सेंटेन्स लिहू शकता, ग्रॅमॅटिकली करेक्ट. हेच लिहिले पाहिजेत असं काही नाही. यच्छतीपासनं आपण काय बनवू शकतो बरं? पार्वती माता गणेशाय. कुणाला देते ती मोदक? गणेशाला देते. बरोबर. मोदकम यच्छती. बरोबर आहे. तुम्ही लिहू शकता तुमच्या अकॉर्डिंगली, तुम्हाला जे पाहिजे ते. ज्याला देतो त्याची चतुर्थी. कोणाला दिलेत मोदक? गणेशाला. सो गणेशाय. किंवा असं पण लिहू शकता, माता भिक्षुकाय भोजनम यच्छती. तिने भिक्षुक जो आहे त्याला भोजन दिले वगैरे. ओके. त्यानंतर ग्रथती. ग्रथतीचं काय येईल? आता इथे जागा नाही आहे, थांबा, हे आपण रफ करून लिहूयात. ओके. ग्रथती. ओके. बालिका, पुष्पाणी, पर्णानी म्हणजे पाने, फुले, च एकसूत्रे. ग्रथती म्हणजे तिने पाने, फुले एका सूत्रे म्हणजे एका दोरीमध्ये गुंफले, म्हणजे त्याचा हार बनवला, इन शॉर्ट. ओके. त्यानंतर तुम्ही क्षिपतीचं काय लिहू शकता? की वानराहा. ते जास्त हे असतात ना वानराहा, नटखट, म्हणून वानराहा. बाकी तुम्ही कुठलंही तिथे सब्जेक्ट वापरू शकता. वानराहा फलम किंवा फलानी नद्याम क्षिपती. वानराहा फलम किंवा फलानी नद्याम क्षिपती. नद्याम सप्तमी वापरली आहे आपण इकडे. त्यानंतर नद्यामच्या ऐवजी तुम्ही जले सुद्धा लिहू शकता, सोपं आहे. जले. वानराहा फलम जले क्षिपती. ओके. आणि लास्ट वन इज पठती. लास्ट वन इज पठती. तर तुम्ही पठतीसोबत खूप काय काय करू शकता, पण असं तुम्हाला पाहिजे की तुम्हाला त्याच्यामध्ये कारक पण आले पाहिजेत, नाही का? सो छात्राहा किंवा छात्रह किंवा छात्रा. छात्रा उपनेत्रेण सह म्हणजे चष्मा. उपनेत्रेण सह. आता इकडे आपण तृतीया वापरलेली आहे. उपनेत्रेण सह पुस्तकम. द्वितीय आली कर्ता. पठती क्रियापद. ओके. सो छात्रा उपनेत्रेण सह पुस्तकं पठती. पितामहः उपनेत्रेण सह पुस्तकं पठती. या तुम्ही किंवा पितामहः उपनेत्रेण सह भगवद्गीता पुस्तकं पठती. असं तुम्ही करू शकता. सो आय होप यू हॅव क्लिअर्ड विथ दिस टॉपिक. कारकाणी. देर आर षट कारकाणी. मी माझ्या ह्याच्याने तुम्हाला खूप सोपं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टील इफ यू हॅव एनी डाऊट रिलेटेड टू दिस चॅप्टर, टू दिस एक्सरसाइज, डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
थँक्यू सो मच. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्.